हे उडदाच्या डाळीचं पीठ आहे. मी काल वाटून ठेवलं होतं. 12 तास भिजत ठेवलं आहे आणि एकदम बारीक वाटलं आहे. याची काल मी अर्ध्या पिठाची धिरडी केली होती आणि आत्ता मी ही उडदाची भजी करणार आहे. त्याच्यामध्ये मी लसूण, मिरची खूप बारीक करून टाकली आहे. कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे त्याच्यात आणि लाल तिखट, धने-जिरे पूड आणि मीठ आणि हे सगळं खूप असं घोटून घेतलं आहे. आणि वाटताना ना अगदी थोडं पाणी घालायचं, जास्ती नाही पाणी घालायचं, नाही तर मग उडीदाची भजी किंवा वड्यात ते तेल खूप पितं. आणि आता मी बघते थोडंसं तेल तापत आलं आहे माझं. तेल व्यवस्थित तापलं की मग भजी करणार आहे मी आता. तर आता हे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तर मी हा मिश्रणाचा थोडासा कण असा टाकला त्यात. तो जरा फुलून वर आला, मग म्हटलं व्यवस्थित तेल तापलं आहे. आणि मग आता मी भजी सोडलेली आहे तेलामध्ये आणि आता गॅस मध्यम आचेवर करा आणि मग ही भजी तळून घेते मी. ही बघा, आता उडदाची भजी तळून झालीत माझी. आणि आता आजचा रात्रीचा जेवण जे आहे रात्रीचं, ते भात, भाजी आणि भजी आणि दही असं आहे. तर आता ही भजी तयार आहेत आणि ही बघा आतूनही व्यवस्थित शिजलं आहे. म्हणजे उडदाचं ते पीठ आहे ना, ते आतून व्यवस्थित शिजलं आहे आणि वरनं हा एकदम कुरकुरीत झालीत भजी वरनं. आणि आतून पीठ पण शिजलं आणि छान लागतात. अशी चवीला वेगळेपणा येतो जरा जेवणामध्ये. करून पहा तुम्ही पण. चला तर मग बाय बाय, परत भेटूच.